नमस्कार. सद्यस्थितीमध्ये आपण सगळेच जण जे शिक्षण घेतोय, जे करिअर करतोय, ते गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि त्यातनं घडणं यासाठी घेतोय. त्यामुळं ज्ञान, जिज्ञासा, आत्मविश्वास, संयम या सगळ्याची जागा वेगवेगळ्या घटकांनी घेतलीय. त्यामुळे ही शिक्षण पद्धती खरी आहे का किंवा ही योग्य आहे का असा एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. प्रकाशजी, मला असं वाटतं की हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण का होतोय आणि त्याच्या मागची कारणं आणि आधुनिक शिक्षण पद्धतीची व्याख्या काय बनली आता? एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की कुठलीही शिक्षण पद्धती त्याच्या पाठी एक विशिष्ट चिंतन असतं, ज्याला आपण फिलॉसॉफी म्हणतो. शिक्षण कशासाठी? आणि गंमत अशी आहे की एक आंतरविरोध भारतीय समाजात निर्माण झालेला आहे. तो म्हणजे असा आहे की लहानपणापासून आपण ज्या प्रकारची अपेक्षा ठेवतो मुलांकडून, उदाहरणार्थ मोठ्यांना नमस्कार कर, हो, काही अनुशासनाचं पालन अपेक्षित असतं, शेजाऱ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं अशी काही शिकवण देत असतो. त्याच्या मागे काय भूमिका असते आपली की हे मूल ह्या संपूर्ण वातावरणाचा एक भाग आहे, हा संस्कार आपण करायचा प्रयत्न करत असतो त्यावर. आणि म्हणूनच जेव्हा ते मूल लहानपणी किंवा मोठं झाल्यावर त्या व्यवस्थेशी फटकून वागू लागतो, आपल्याला ते आवडत नाही. किंवा आईला वाईट वाटेल असं जो लहान मूल जेव्हा सुरुवातीला वागत नाही, बरोबर, मोठं झाल्यावर वागतो, तर ते हे आपल्याला आवडत नाही. कारण आपली अपेक्षा ही आहे समाज म्हणून की प्रत्येक व्यक्तीने या समाजाचा घटक म्हणून वागावं. ही आपली अपेक्षा असते. जेव्हा ते तसं होत नाही तेव्हा आपल्याला वाईट वाटतं त्याचं. आजच्या आपल्या ज्या समस्या आहेत त्या साधारणपणे ह्या स्वरूपाच्या आहेत की कुटुंब म्हणून, कुटुंबाचा सदस्य म्हणून जसं वागावं ही आपली अपेक्षा आहे, तसं वागताना दिसत नाही. आपल्या अगदी गल्ली असेल, बोळ असेल, त्यातला एक सदस्य म्हणून जे वागावं तसं होत नाही. समाजाचा एक घटक म्हणून मी जसं वागावं तसं होत नाही, फटकून वागतो माणूस, वगैरे वगैरे. तर आपली अपेक्षा आणि प्रत्यक्ष व्यवहार ह्यात तफावत निर्माण झालेली आहे. आणि गंमत अशी आहे की प्रत्येक माणसाच्या आतमध्ये हे द्वंद्व आहे. त्याला जे संस्कार मिळाले आहेत ते वन पार्ट ऑफ द होल. आपण जे मघाशी म्हणालो, मी एका व्यापक व्यवस्थेचा अंगभूत घटक आहे, राष्ट्रांगभूत असं आपण म्हणतो, अंगभूत घटक आहे मी, असे संस्कार त्याला दिले जातात. पुढे कालांतराने जे घडत आहे, आपण प्रत्यक्षात शिकवतोय मुलांना की तू इतरांची काळजी करू नको, तू तुझं बघ. अगदी ह्या शब्दात शिकवतो. काय संस्कृती म्हणजे हे दोन परस्पर विरोधी विचार एक संस्काराच्या माध्यमातून, दुसरा शिक्षणाच्या माध्यमातून त्याला दिला जातोय. अगदी भांडण झालं तरी तू मध्ये पडू नकोस इथपासून ते तुला नोकरी मिळते ना, घेऊन टाक. इतर कोणाला जास्त गरज असेल त्याची काळजी तू करू नको, इथपर्यंत नाना प्रकारच्या गोष्टी जर बारकाईने आपण बघितल्या तर समाजात घडताना आपल्याला दिसून येतात. तर हे जे द्वंद्व आहे हे लक्षात घ्या, परस्पर विरोधी विचार आहेत. एक विचार सांगतोय की ह्या व्यवस्थेचा तू घटक आहेस, शिक्षण सांगतोय की तू स्वतंत्र आहेस. त्याचं कारण काय हे थोडं समजलं पाहिजे. कारण आजची जी शिक्षण व्यवस्था आहे याचा आधारभूत विचार पाश्चात्य आहे, जिथे इंडिव्हिज्युअल हा महत्वाचा आहे. व्यक्तीचा विकास व्हायचा असेल तर तो एका व्यवस्थेचा घटक म्हणून होणं बरोबर नाहीये, स्वतंत्र व्यक्ती म्हणून तो विकास व्हायला हवा आहे. ही अवधारणा आहे तिथे.
भारतीय अवधारणेमध्ये विकास व्हायचा असेल तो व्यवस्थेचा घटक म्हणून तुझा विकास व्हायला हवा. ही तुझ्या बरोबर समाजाचा विकास होईल ही म्हणजे तू देणं लागतो. तुझं दायित्व आहे, तुझं दायित्व स्वतःपुरतं मर्यादित नसून तू ज्यांना ज्यांना आपलं म्हणतोस त्या सर्वांप्रती तुझं दायित्व आहे. म्हणून म्हणजे आता हल्ली मला माहिती नाही पण अगदी अलीकडे काही वर्षापूर्वी माझं तुझं असं म्हणणं वाईट समजलं जायचं. हे माझं घर आहे, हे ह्याला म्हणजे वाईटच आहे, असभ्यपणा आहे तो. हे आपलं घर आहे. येणाऱ्या माणसाला असं सांगितलं जायचं की आपल्या घरी हे आहे. बरोबर. आज सहजपणे माझ्या घरी हे आहे असं पण म्हणू लागू. हा कशाचा परिणाम आहे? अशा बारीक बारीक छटा खूप दिसतील समाज व्यवहारात आपल्याला. पण हे सगळं पाश्चात्य शिक्षण पद्धती आल्यामुळे त्याचं अंधानुकरण आपण सुरू केल्यामुळे. अंधानुकरण कसलं? आपण ते आत्मसात केलेलं आहे, इंटरनलाइज केलेलं आहे आपण ते. आणि हे आजची गोष्ट नाही ना, हे आज झालेलं नाहीये. मी नेहमी प्रयत्न माझा असा असतो की आपण जे काही विश्लेषण करतो त्याचं प्रक्रियात्मक विश्लेषण व्हावं. जी काही परिस्थिती प्राप्त आहे आपल्याला ती एका प्रक्रियेचा परिणाम म्हणून प्राप्त आहे. याच्या आधी एक प्रोसेस झालेली आहे, एक प्रक्रिया झालेली आहे आणि ती प्रक्रिया इथपर्यंत आली आहे. तर आज जे आपण बघतो आहोत आणि जे आपल्याला आवडत नाहीये ती एक प्रक्रिया आहे. ती मागचे 150-200 वर्ष आपण मेकॉलेचा उद्धार बऱ्याचदा केलेला आहे. तर पण आणि असंही म्हटलं गेलं की मेकॉलेने काय केलं तर कारकून निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था आणली असं म्हटलं जातं. ते कारकून काय आहे प्रकरण? ती एक वृत्ती आहे. काय आहे ती वृत्ती? ती वृत्ती आहे की तू विचार करायचा नाहीयेस, तू जे सांगितलंय त्याचं पालन करायचंय. ही साधारणपणे कारकुनी वृत्तीचा हा आशय आहे. गंमत अशी आहे की ही वृत्ती जर म्हटली तर ही वृत्ती कारकुनांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही आहे. आपल्या देशातले व्यवस्थेतले जे अगदी सर्वात उच्च शिखरावरचे लोक आहेत त्यांच्यातही कारकुनी वृत्ती आहे की तुम्हाला जसा विचार करायला सांगितला तसाच तुम्ही करायचा, त्याच्यापेक्षा वेगळा करायचा नाही. म्हणजे एकीकडे हे आहे, दुसरीकडे व्यवसायामध्ये आउट ऑफ द बॉक्स ह्याला खूप महत्व आहे. पण हे जे शिक्षण आहे हे तुम्हाला आउट ऑफ बॉक्स विचार करायला परवानगीच देत नाही. हे ते द्वंद्व आहे, ही ओढाताण आहे की मी एका व्यापक व्यवस्थेचा भाग म्हणून जगायचं आहे की एक स्वतंत्र माझं अस्तित्व आहे त्याच्याप्रमाणे जगायचं. पण ही अशी शैक्षणिक गुलामगिरी कधीपासून म्हणजे कशाच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचली? याची थोडी कारण परंपरा घेतली ना तर एक असं म्हटलं जातं बऱ्याच आणि त्यात बरंचसं तथ्यही आहे. इस्लामचं शासन जोपर्यंत होतं, मुस्लिम शासन जोपर्यंत होतं तोवर भारतीय समाज मुस्लिम मूल्य भारतीय मूल्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत असं त्यांनी कधी मानलं नाही. त्याच्याशी संघर्ष केला किंवा वेळ प्रसंगी त्यांचं म्हणणं मान्य जरी करावं लागलं तरी ते आपद्धर्म म्हणून मान्य केलाय, ते पटलं म्हणून मान्य नाही केलंय. इंग्रज आल्यानंतर किंवा वारंवार आपण मेकॉलेचा उल्लेख करतो आहोत, मेकॉलेने काय केलंय किंवा मेकॉलेला जे करायला जमलं असं म्हणूया की स्वतःबद्दलची जी हीन भावना होती भारतीयांची, आणि हा प्रश्न आज वारंवार विचारलाही जातो की भारत एवढा श्रेष्ठ होता तर गुलामगिरी कशी आली वगैरे अशा प्रकारचं, त्याच्यामुळे जी हीन भावना आली आहे त्याच्या कारणे असं व्यापक समज पसरला की आपली जी विचारसरणी आहे ती सदोष आहे, त्याच्यामुळे आपण प्रगती करू शकत नाही. इंग्रजांची विचारसरणी ही निर्दोष आहे म्हणून ते आपल्यावर राज्य करू शकतायत. मग आपल्याला जर प्रगत व्हायचं असेल, विकास व्हायचा असेल, सुखी व्हायचं असेल
तर आपली विचारसरणी कामाची नाही. मग त्यांची विचारसरणी, कारण नथिंग सक्सेड्स लाईक सक्सेस असं एक म्हटलं जातं, ते यशस्वी दिसत होते ना. अगदी 1942-40 पर्यंत अर्ध्या जगावर इंग्रजांचं राज्य दिसत होतं ना. म्हणजे यांच्यात काहीतरी चांगलं आहे, ही भावना दृढ झाली. आणि म्हणून त्यांची जे काही मूल्य होती, त्यांची जी काही दृष्टी होती, ती स्वीकार केली गेली. तर ती चिकित्सेअंती स्वीकारलेली नाहीये. त्या यशाला भुरळून गेलोय आपण त्यांच्या, आणि ते त्याला डोळे दिपल्यामुळे आपण ती स्वीकार केली आहे. हे त्याचं कारण आहे. म्हणजे आपण अंधानुकरण आज जरी म्हणत असलो तरी जेव्हा ते सुरू झालं तेव्हा ते अंधानुकरण नव्हतं. आज त्याचे परिणाम दिसतात. आज परिणाम दिसत आहे म्हणून आपल्याला ते अंधानुकरण वाटतंय. हरकत नाही, आज जरी वाटत असेल अंधानुकरण, तर ते आपल्याला का अंधानुकरण वाटतंय ह्याचीही चर्चा व्हायला हरकत नाही. कारण जे समाज त्या मार्गाने गेलेत पुढे, युरोपचा समाज असो, अमेरिका असो, किंवा प्रगत राष्ट्र, OECD वगैरे, त्यांची सामाजिक स्थिती काय आहे? म्हणजे घटस्फोटासारखे विषय असो, लग्नापूर्वीच्या अपत्याचा विषय असो, किंवा हिंसाचाराचा विषय असो, समाजातल्या कुठले मूल लहानपणी ड्रॉवर मधून बापाची पिस्तूल काढताना 4-5 मित्रांना आपल्या गोळ्या घालून ठार मारताय वगैरे वगैरे, अशा नाना प्रकारच्या. पण ह्याचा अभ्यासही होत नाहीये की तिथली सामाजिक स्थिती काय आहे. याचा डोळसपणे अभ्यास करून आपल्याला ते हवं आहे का, आपल्याला असाच समाज हवा आहे का, ह्याची चिकित्सा होण्याची गरज आहे. मग शिक्षणाचा पुनर्विचार होईल की जर का तसं जायचं नसेल तर त्यांनी जी शिक्षण व्यवस्था निर्माण केली ती काही आपल्या कामाची नाही. पण आज तर दुसरं मार्गच नाही आपल्याकडे, म्हणजे पर्यायी व्यवस्थेचा आपण विचारही करत नाही आहोत. नाही, उत्तम आहे हेच वाटतंय. तर एकच आहे उत्तम. प्रश्न उत्तम आहे किंवा नाही कधी येतं, जेव्हा आपल्याला निवडायचं असेल, ऑप्शन्स असतील की एवढे 3 पर्याय, यातलं उत्तम निवडा, मग त्याला आपण उत्तम म्हणतो. ही तर अपरिहार्यता आहे. आणि त्यातले मगाशी जसं म्हणाल त्यातले जे एक अंतर्विरोध आहे की 4, 5, 7, 8, 10 वर्षापर्यंत आपण मुलांना जी शिकवण देतो आहोत ती पार्ट ऑफ द होलची देतो आहे. आणि प्रत्यक्षात जेव्हा शिक्षणात जातो तेव्हा तो कॉम्पिटिटिव्ह असला पाहिजे. ही हॅज टू सर्व्हाइव्ह द कॉम्पिटिशन. त्याला पराभूत करायचंय कोणाला? कोण आहे तो ज्याला पराभूत करताय? तुमचाच आहे ना तो. आपल्याच माणसाला पराभूत करायला शिकवतोय की मला यश मिळवायचं असेल तर मी माझ्याच माणसाला पराभूत केलं पाहिजे. हे शिक्षण, हा शिक्षणाचा विचार आहे ना, आणि त्याला कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट म्हणून गौरवलं जात आहे. आपण हाही विचार करत नाही की पराभूत कोणाला करतोय मी. हे जे एक हा भयंकर अंतर्विरोध आहे. प्रत्येकाच्या मनातलं एक द्वंद्व आहे आणि हे समाजातलं पण द्वंद्व. ते मनातलं द्वंद्व हे समाजात परिलक्षित होतं की कधी आपण हा माझा म्हणून त्याच्यासोबत वागतोय आणि एरवी हा प्रतिस्पर्धी आहे म्हणून त्याच्याशी वागतोय. पण आपण पाहायला गेलं तर आपल्या भारतीय अवधारणातले गुरु, तेव्हाची गुरु शिष्य परंपरा आणि आत्ताचं सध्याचं शिक्षण, आत्ताचा गुरु, त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत स्वाभाविकपणे असणार आहे ते. पण आता हे आधुनिक जे गुरु आहेत आपले शिक्षक, त्यांनी याची सांगड घालताना कशा पद्धतीने पुढे जावं काय वाटतं? नाही, ते हे आज जे शिक्षण शास्त्रातले अधिकारी वर्ग आहे त्यांना हे चूक आहे असं वाटतंय का? हाच मुळात प्रश्न आहे. असं असू नये असं वाटतंय का? आणि असं आहे ना, परत मी दिलीप केळकरांचं नाव घेईन की समग्रपणे विचार करावा लागतो. फक्त शिक्षणात बदल करून ते होत नाही. आज जर का तो कॉम्पिटिटिव्ह नसेल विद्यार्थी, त्याला नोकरी मिळेल का? नाही मिळणार त्याला. तर व्यवस्था जी आहे
ती तुम्हाला तसं वागायला भाग पाडते, तुमची इच्छा असो वा नसो. खटला चालतो न्यायालयात, एक पक्ष सत्याचा असतो, दुसरा असत्याचा असतो. याचा अर्थ 50% वकील हे असत्याचा पाठपुरावा करत असतात. त्यांची इच्छा आहे का की मी असत्याच्या बाजूने उभं राहावं? हा प्रश्नच नाहीये. त्यांना पोट भरायचं असेल तर 50% वकिलांना असत्याच्या बाजूने उभं राहणं भाग आहे. तर व्यवस्थेचा विचार हा समग्रपणेच करावा लागतो. नुसतं तुम्ही आपण शिक्षण व्यवस्थेत बदल करून चालणार नाहीये. जी कोणती क्षेत्र जिथं जाऊन त्याला काम करायचं, त्या क्षेत्रातून ती मागणी यायला हवी आहे की मला पाश्चात्य पद्धतीने शिकलेला माणूस नको आहे. असं असेल आणि मग शिक्षणात बदल झाला तर मग ते दोन्ही संयुक्तिक ठरेल. अडचण आपली इथे आहे. आपल्या बोलण्यात मागाशी पंचकोशाचा विषय आला होता. आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्वांगीण विकास एखाद्या मुलाचा होतोय का, किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? हो, म्हणजे सर्वांगीण विकासाची परत थोडंसं म्हणजे रिपिटेशन होईल, पण ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत सर्वांगीण विकासासकट ऑलराऊंड डेव्हलपमेंट, या पाश्चात्य आहेत. आणि थोडं आणखी खोलात जाऊन पाश्चात्य आपण म्हणतो सारखं, पण आहे काय ते? तर त्यांचे जे काही मूलभूत एक्झियम्स, असं तर शब्द योग्य आहे, स्वयंसिद्ध काही गोष्टी आहेत ज्याला पुराव्याची गरज नाही असं समजलं जातं, की मनुष्य हा सृष्टीचा मालक आहे, स्वामी आहे तो. इथून त्यांची सुरुवात आहे. जी सर्वस्वी भारतीय अवधारणेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यश कशात आहे? तर निसर्गावर विजय मिळवण्यात यश आहे. हेच स्वाभाविकपणे, ही जर बटीक आहे सृष्टी, ही धारणा असेल तर त्याच्यावर विजय मिळवणं म्हणजे यश आहे माझं. तर ते निसर्गावर विजय मिळवायचा आहे. आता भारतीय दृष्टी किंवा भारतीय मूल्यामध्ये बसतं का? कारण आपली मूल्य अजून नष्ट झालेली नाही आहेत. आपलं कशाला चांगलं कशाला वाईट म्हणायचं हे अजून जुनच आहे, सनातन आहे. खोटं बोलण्याला आपण वाईट म्हणतो, किंवा मनसा वाचा कर्मणा यातली एक वाक्यता असणं ह्याला चांगलं म्हणतो. आजही म्हणतो की जो मनात विचार आहे तोही खोटा असू नये, मनातही हिंसा असू नये, वाणीत तर नाहीच नाही, कृतीत पण नाही. ही आपली मूल्य आहेत आजही. स्मार्ट वर्क हे काय? मन वचन कर्मामधलं भेद असणं. जे पोटात आहे ते तोंडाने बोलायचं नाही, मुत्सद्देगिरी म्हणतोय आपण, स्मार्ट म्हणतोय. काम काढून घेण्यासाठी खोटं बोलणं याला चांगलं म्हणतोय. सोयीस्कर वागणं. हे का होतंय? ज्याला आपण वाईट म्हणतोय ते आपण बिनदिक्कत करतोय. कारण हे आहे की शिक्षण आणि त्याच्या ज्या इतर व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. त्याच्यापेक्षा वेगळं वागणं आपल्याला शक्य नाहीये. ही अडचण आहे तिथे. आपल्याकडे एकूणच गुणपत्रिकेवरचे मार्क म्हणजे शिक्षण असं धरलं जातं, परंतु संवेदनशील मन, राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीवांची जागृती या गोष्टी आपल्या शिक्षणातून त्या मुलांना याव्यात. त्यामुळे आपल्या शिक्षण धोरणात किंवा एकूण शिक्षण पद्धतीमध्ये काही बदल करावा असं तुम्हाला वाटतं? बदल नाही, रिप्लेसमेंट बदल. रिइंजिनिअरिंग नावाचा कन्सेप्ट आहे, प्रोसेस रिइंजिनिअरिंग. की काय एक ते म्हणतात हे शर्ट आहे माझं घातलं, त्यात काही बटन तुटलं, बटन लावता येतं, काहीतरी उसवलं कुठे ते शिवता येतं, असे रिपेअर होत राहतात. एक का असा येतो की आता या दुरुस्ती करून पण घालण्यासारखं असला आहे, मग त्यावेळेस त्याला टाकून देऊन नवीन शर्ट घालणं एकच वाद. ते वेगळंच असेल. आज इथे शेड्यूल करून तिथून टाकताय, अशी स्थिती. शिक्षणाची ही संधी आहे की कुठे कुठे सिनियर गावात ते तुम्हाला अरे अपेक्षित परिणाम देणारच नाही.
काही झालं तरी. त्याचं कारण काय आहे की ते व्यक्तिवादी तत्वावर उभारलेलं शिक्षण आहे. आणि आपली अपेक्षा सर्वस्वी वेगळी आहे. आपली अपेक्षा आहे की व्यक्ती हा समर्पित असला पाहिजे, सगळ्यांना आपलं म्हणणारा असला पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. ज्यांना आपलं म्हणतो त्याच्यासाठी त्याग करणारा असला पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे माणसातून. चांगला माणूस त्याला म्हणतात, सच्चाची त्याला म्हणताय. कसं शक्य आहे? हे शक्यच नव्हतं. इंग्लिश याच्यामध्ये शिक्षणशास्त्रात एक विषय येतो, ऍडजस्टमेंट विथ सराउंडिंग्स असं आहे ते. तर ती ऍडजस्टमेंट करायची आहे, तो स्वभाव नाही आहे. तुम्ही जेव्हा तडजोड करता ती लाईगाराने करत असा, स्वेच्छेने नाही करत, म्हणजे त्यात कर्जोबीत सुख नाहीये. आपली अपेक्षा जोपर्यंत सुखाने मी आईची सेवा करत नाही, आनंदाने जोपर्यंत आईची सेवा करत नाही, तोपर्यंत जो भारतीय दृष्टीला अपेक्षित परिणाम आहे तो मिळणारच नाही. त्यामुळे ही या शिक्षण व्यवस्थेत दुरुस्ती करून काही होईल असे मला तरी नाही आहे. रिप्लेसमेंटची रिप्लेस केले जातं, सत्वेरे करावं लागतं. त्याच्या जागी दुसरी व्यवस्था आणावीच नाही. जेव्हा तुम्हाला स्मृती आजच व्हायला पाहिजे, तर त्याचे नियोजन करावं लागतं, समाज मन तयार करावं लागतं त्यासाठी. त्याच्याशिवाय काय होत नाही. आजचे युवक आपण पाहिलं तर युवक काय अगदी पहिली दुसरीपासून या शिक्षणाच्या करिअरच्या मागे रेटा त्याचा इतका असतो की त्याच्या मागे तो थोडा भरडला जातो. त्याच्या मूळ इच्छा आहे किंवा नाही, त्याच्या पलीकडेही तो काहीतरी मोठा जाऊन तू हा होणार आहे तो होणार आहे अशा पद्धतीनं त्याला सांगितलं जातं. या सगळ्यामध्ये त्याचा स्वतःचा कौशल्यांचा विकास किंवा एक स्वावलंबी तो बनावा या अँगलनी कसे प्रयत्न व्हायला हवे कसं तुम्हाला एकूण शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून? ज्याला तुम्ही व्यक्ती म्हणता तो स्वतःला व्यक्ती समजतच नाही. अच्छा, हे लक्षात घ्या. ज्याला 15-17 लाखाचं पॅकेज मिळालं तो स्वतःला व्यक्ती कुठे समजतो की मी काहीतरी गमावलंय असं त्याला कुठे वाटतंय. 40व्या वर्षी मधुमेह झाला, BP आला, कार्डियक कंडिशन आला, तरी त्याला मी काही गमावलं असं वाटत नाही. म्हणजे इतकी भयंकर स्थिती आहे की मी जे मिळवतोय त्याच्यासाठी काय किंमत मोजतोय मी याचंही भान नाही आहे त्याला. इतके जाणीव जागृतीची गरज आहे. तू जाणीवा बधीर झालेला आहे. समग्र कळा तर खूप पुढचा विषय था की हे जे ट्रेड ऑफ आहे तर ते कारण काय त्याचं, तर चक्राला बांधल्यासारखे आपण स्वतःला बांधून घेतलंय चक्राला, आणि त्या चक्राच्या गतीने आपण फिरणं ही आपली नियती आहे असं आपण समजून घेतलंय की ह्याच्यापेक्षा वेगळं काही माझ्या आयुष्यात होणं शक्यच नाही. आणि जर का हेच होणार असेल, मला हार्ट अटॅक येणारच असेल, तर त्यापूर्वी पुष्कळ पैसा मिळवून देतो. ही जी मनस्थिती आहे. आणि कारण काय सांगितलं काय गेलं, सगळ्या समस्यांचं समाधान पैसा हा विश्वास आहे आपला. आज जोपर्यंत तो विश्वास आहे तोपर्यंत हे चित्र बदलणार आहे. पैसा मिळवणं महत्वाचं आहे, कसा मिळवताय हे दुय्यम आहे. बस शिक्षणातून मिळवताय, पापी करून शिकताय, कोणाचं म्हणजे बाहेरून मदत घेऊन PhD डिग्री मिळवताय, हे सर्व क्षम्य आहे, मान्य आहे. क्षम्यही मोठा शब्द करा, स्वीकारले आहे. काहीही करा. एक काहीतरी संस्कृत वचन आहे ना, येणे केलं प्रकाराने, कपडे फाडा, मडकी तोडा, काहीही करा. तर तशी स्थिती आहे की काहीही करा पण पैसा नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की काहीही करून पैसा मिळवणं, पहिली गोष्ट पैशा सगळ्या प्रश्नांचं उत्तर नाहीच आहे. पहिली गोष्ट देखील काही प्रश्नांचं उत्तर असतं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याची जी किंमत मोजतात ती फार भयंकर आहे. आणि त्याच्यामुळेच मी मगाशी बोललो की कुतरवडा आहे
की आपले संस्कार आपल्याला एक गोष्ट सांगत आहेत आणि व्यवस्था आपल्याला वेगळ्या प्रकारे वागायला भाग पाडते. ह्यातली ही ओढात आले आणि मग त्याचे परिणाम आपल्याला या आयुष्यातल्या वेगवेगळ्या समस्यांच्या स्वरूपात दिसतात. तर लग्न करायचं नाही आणि मला करिअर करायचं आहे. लग्न केलं मुलं नको आहे. डिंक नावाचा एक शब्दप्रयोगाला सुरू झाला आहे, डबल इन्कम नो चाइल्ड. ह्यात सुख आहे. शेवटी माणूस जे काही करतो त्याला असं वाटतं की ह्यात सुख आहे म्हणूनच करतो. मग ते चांगलं काम असो ते वाईट काम असो, त्याच्या अभिलाषा अपेक्षा तर सुखाचीच आहे. आणि ते सुख म्हणजे पैसा. तर पैशाने मिळणारं सुख मला असं त्याला मनोमन वाटतंय. दही शिक्षा असं जुनं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुखाचं विवेचन आहे. हे सुख म्हणजे काय असतं नाही. तर अनुकूल संवेदना ज्या वारंवार व्हाव्या असं वाटतं त्याला सुख. आता साधा एक परिभाषा त्यांनी दिली आहे. आता कोणी एव्हरेस्टवर जात असतं, कुठलेही दिल्यावर तो प्रवास जो आहे तो सुखकर आहे का? त्रास आहे काय? तो त्रास का घेतो माणूस? कारण हा त्रास घेतल्याने मला या त्रासापेक्षा खूप जास्त सुख मिळणार म्हणून ते दुःख तो सहन करतो आहे. आज दुःख सहन करून सुख मिळवणं ही संकल्पनाच नाही. सुखासुखी सगळं मिळावं असा शब्दप्रयोग आहे आपल्याला. सुखासुखी दुःख नकोच आहे त्यात. आणि त्याच्यामुळे माणसाचे जे व्यक्तिमत्व आहे ते क्षीण होत आहे. की मी अवघड परिस्थितींना तोंड देऊ शकेल हा अनुभवच नाही जरा. माझ्या बडाविरुद्ध झालेल्या गोष्टीत व्यवस्थित परिस्थितीत देखील मी तण धरू शकेल असं वाटतच नाही त्याला. कारण सुखासुखी तुम्ही त्यांना म्हणजे लहानपणापासून विपरीत परिस्थितीशी परिचय करून द्यायचा नाही आहे, ही अडचण आहे त्याला. आणि शिक्षण व्यवस्था काही तू जितके महागड्या शाळेत पाठव तितकं पालक आपण त्याच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली आहे असं समजतं. म्हणजे फी किती आहे ह्याच्यावर ठरतंय शिक्षणाचा दर्जा. पगार किती आहे ह्याच्यावर त्याची गुणवत्ता ठरते. घर किती मोठं आहे त्याच्यावर त्याचं यशाचं मूल्यमापन होतं. ते भौतिक यशाने सगळं चालतं. दृश्य यश भौतिक पण तसं काय म्हणणार तर फार अटॅक पण भौतिकच आहे तसं. आत्ता जर तुमच्या सगळ्या शिक्षण क्षेत्रातला अनुभव, व्यवस्थापन क्षेत्रातला अनुभव पाहता, भारतीय मूल्यांवर आधारित काही पालक मुलं तयार असतील शिक्षण घेण्यासाठी, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? काही बरेच प्रयोग चालले आहेत मला करता. म्हणजे हल्ली लक्षात आलं बऱ्याच ठिकाणी गुरुकुल सुरू झाले. हे मी या सगळ्या गुरुकुल आहे, होम स्कूलिंग नावाचा प्रकार आहे. बरीच पालक मुलांना शाळेत न पाठवता घरीच शिकवत आहेत आणि मग सगळं प्रायव्हेट 10वी किंवा 12वी असे प्रकार सुरू आहे. हे सगळं जे आहे घडतंय हे काहीतरी त्यांना चूक वाटतंय. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत काहीतरी दूषित झाली असं वाटतं म्हणून घडतं. तर पहिली गोष्ट जी आहे ती पालकांच्या मनात स्पष्टता हवी आहे की माझं मूल यांनी काय आणि कसं शिकावं की जगरहाटी पाळावी. तर जे जगरहाटी पाळतात ते ठीक आहे, त्यांना जे चालू आहे ते करतात. ज्यांना फार तीव्रतेने याची जाणीव होते की नाही हे काही बरोबर नाही, त्यांना असे विविध मार्ग चोखाळता येत नाही असं नाही. आणि हा जो त्याला ट्रान्झिशन म्हणतो, संक्रमण म्हणतो आपण, एका व्यवस्थेतून दुसऱ्या व्यवस्थेत, हा फार परीक्षेचा काळ असतो. आणि त्यातून त्याला तोड दिल्याशिवाय ते संक्रमण होतच नाही. कारण जुन्या व्यवस्थेचेही लाभ मिळत नाही, म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेचेही लाभ मिळत नाही. आणि जी व्यवस्था तुम्ही स्थापित करू बघता
ती अजून पुरेशी सुदृढ झालेली नाही. तर ह्या दिव्याला सामोरं जावं लागतं. ज्या प्रमाणात ज्या लोकांची एवढी तयारी आहे, काही झालं तरी मीच करा. माझं स्वतःच सांगतो मी, माझ्या 2 मुली आग्रहपूर्वक मी त्यांना मराठी माध्यमात टाकतो. हा ते लोकांना आवडलं नव्हतं आहे माझं निर्णय, माझ्या बायकोने होतं. तर तिथे तर बसतो हीट तर निर्माण होतंच, संघर्ष तर होतोच तिथे. की कित्येकच झालं, तू एवढा शिकला, तू असं कसं आहे निर्णय देशो का मी विचारलं, तुझं विचारलं. आणि त्याच्यासाठी काहीतरी ती मराठी शाळा लांब होती, 5-10 किलोमीटरवरती. इंग्लिश मिडियमची उत्तम शाळा घराच्या जवळ होती. आता मूर्खपणाच होता. पण ते पटलं असेल तर लोक मूर्खपणा म्हणत असले तरी ते त्याला कन्व्हिक्शन म्हणतो. मला निश्चित माहिती की हे हितकारक आहे. हे जेवढ्या प्रमाणात लोकांना पटेल आणि त्याच्याकरता ती किंमत द्यावी लागते, ती तयारी योग्य असेल तेवढ्या प्रमाणात हे परिवर्तन होतं आहे. आजही होत आहे, नाही असं नाही. पण हे सर्वव्यापी व्हायला परत नव्याला ही प्रक्रिया, ही प्रोसेस आहे. आणि त्याला एक तो ठराविक कालावधी जावाच लागतो. आणि तेवढ्या कालापर्यंत ही प्रक्रिया टिकवून ठेवावी लागते. ही जर अर्ध्यात सोडली तर परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. पण जसजशी समस्यांची तीव्रता वाढेल तसतसं या प्रक्रिया परिवर्तनाला वेग येईल असं माझं म्हणणं आहे, असं माझं मानणं आहे. पण ते चटके बसू लागलेत, ते आता नाही सहन होत आहे. हे जेवढ्या आणि होणारच आहे, ते क्रमप्राप्त आहे. ते ही शिक्षणमध्ये ही म्हणजे भारतीय दृष्टीनं संपूर्णपणे अनैसर्गिक आहे. की तुम्ही नातेवाईकांचा विचार करू नका, कुटुंबाचा विचार करू नका, पर्यावरणाचा विचार करू नका, स्वतःचा विचार करा. त्याचे काय परिणाम माझे तर होणारच आहेत. आणि ते सुखावह नाही आहेत त्याला, हे याचा आपण अनुभव घेतोय. तर ही तीव्रता जेवढी वाढत आहे त्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त लोक ती गैरसोय सोसून देखील. आता आज आपण म्हणतो, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल इस्रो, ते जेव्हा रॉकेट सोडतात तेव्हा त्या रॉकेटचे प्रतिकृती ही तिरुपती बालाजीला घेऊन अर्पण करतात. तर हा जो एक विनाकारण भेद समज तयार झालेला आहे की भारतीय मूल्य आणि वैज्ञानिक प्रगती जे एकमेकांच्या विरोधात आहेत. म्हणून आपण का करत नाही, भारतीय मूल्यांवर भर का देत नाही? त्याचं कारण ते प्रगतीला बाधक आहे हाच समज आहे. तर हा जो वैद्य इस्रोचा जो चीफ आहे त्याची प्रगती नाही झाली आहे ना. त्याने भारतीय मूल्य सोडली आहे का? नाही सोडली आहे. म्हणजे भारतीय मूल्य स्वीकारून देखील अगदी भौतिक प्रगती देखील होऊ शकते. आपलं माहीतच आहे, इस्रो चीफ आहे, त्याचा पगार हा बहुतेक सत्य लढायला आहे बघ. कसं चालणार आहे का? ज्यांना चालेल ते स्वीकारतात. तर हे जे बदल घडताय, काही लोकांना तुम्ही म्हणाला की त्यांनी काय करा, त्यांनी हे आधी जोखा की मी किती किंमत द्यायला तयार आहे आणि त्या प्रमाणात कधी स्वतःच्या आयुष्यात बदल पाहू. आणि हे होणारच आहे. हे याची गती वाढणार आहे. याचं सगळं पहिले ज्याला आपण मास म्हणतो, जास्तीत जास्त याचं वजनही वाढणार आहे. फक्त कधी त्या पुढे घ्यायचे त्याचं तरी ठरवायचं आहे. पण होणार आहे हे नक्की. बदलत चाललेली शिक्षण पद्धती आणि त्याचे जाणवणारे परिणाम, दुष्परिणाम आणि योग आणलेल्या पिढीला आपण खूप छान पद्धतीनं मौलिक संदेश दिला. आपण आज भारतीय अवधारणा आणि आत्ताची सद्यस्थिती याच्याबद्दल छान पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं. आपण आला खूप खूप धन्यवाद. नमस्कार.